नमस्कार, मी पूनम. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे शाळेतील मुलींचे ब्लाऊज. तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जे ब्लाऊज लागतात ते ब्लाऊज आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, 10, 11 आणि 12 वयाच्या ज्या मुली असतात त्यांचे पूर्ण ब्लाऊज कटिंग करून शिवून दाखवणार आहे. तर त्याची आता मापे आपण समजून घेऊया. तर उंची बघा 11 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि 12 इंचावरती आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. छाती 23 इंचाची आहे, त्याचा चौथा भाग हा 5.5 इंच होतो. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. त्यानंतर बघा, कंबर इथे 21 इंचाची आहे. दंडघेर 4 इंचाचा, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनचं घ्यायचं आहे. बाही उंची बघा 6 इंचाची आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर अशा मापावरून आता आपण अस्तरचं कटिंग करून घेऊया. तर बघा, सर्वात आधी आपल्याला अस्तरवरती मागील भाग कटिंग करायचा आहे. तर इथे मागील भागाची मापे टाकून घेऊया. तर बघा, उंचीचं मार्किंग केलेलं आहे मी 12 इंचावरती. त्यानंतर बघा, शोल्डर घेतलेला आहे मी 4 इंच. त्यानंतर इथेही आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथे आता आपण मुंड्याचं माप टाकून घेऊया. तर 4.5 इंच इथे मी मुंडा घेतलेला आहे. तुम्ही 4.25 इंचही घेऊ शकता. तर इथे आता 5.6 इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचं माप बघा 5.25 इंच येत आहे. तर ह्या लाईन आता आपण सरळ आखून घेऊया. तर बघा, 1.25 इंचाचं इथे मी मुंड्याला आकार देण्यासाठी घेतलेलं आहे, 1.5 इंच घेतलेला नाही. त्यानंतर गळा रुंदी बघा आपल्याला इथे 1.5 इंचाची घ्यायची आहे. इथून खाली बघा 7 इंचावरती मी मागील गळा टाकलेला आहे. तर बघा, इथे मागील गळ्याचंही मार्किंग करून झालेलं आहे. हे आता आपण कटिंग करून घेऊया. तर या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि पूर्ण ब्लाऊज शिवूनही दाखवणार आहे. त्याचबरोबर बाहीची डिझाईनही दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, हा मागील भाग जो आहे तो आपल्याला आहे तसा अस्तरवरती आखून घ्यायचा आहे. तर बघा, मी पूर्ण भाग आहे असा अस्तरवरती आखून घेतलेला आहे. त्यानंतर तो भाग साईडला ठेवून द्यायचा आहे. खालच्या साईडने बघा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, ही लाईनही मी आखून घेत आहे. तर बघा, आपल्याला इथं छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तर याच्या इथे आपल्याला प्रिन्स कटचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा, वरच्या साईडने मी 9 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. या साईडने अर्धा इंच. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, येथील टक्सचं जे मार्किंग आहे ते मी 1.5 इंचावरती केलेलं आहे. तर पुढचा गळा बघा मी 5 इंचावरती घेतलेला आहे आणि गळा रुंदी ही 1.5 इंचाची घेतलेली आहे. जशी मागील भागासाठी आपण गळा रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे, तशीच या पद्धतीने पुढच्या भागाला सुद्धा मी 1.5 इंचाचीच गळा रुंदी घेतलेली आहे. तर बघा, शिलाई मार्जिनच्या साईडने आपल्याला वरच्या साईडला छातीच्या साईडला 1 इंच वाढवायचं आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर हे पूर्ण प्रिन्स कटचं मार्किंग करून झालेलं आहे. तर आता हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे जे टक्सचं लाईन आखायची राहिलेली आहे ते आखून घेतलेलं आहे. तर टक्सचं मार्किंग इथं मी 1.5 इंचावरती केलेलं आहे. हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर मुंड्याचं मार्किंग जे आहे, जो मुंड्याला आपण गोलाकार देतो ते मार्किंग मी 1.25 इंचावरती केलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, हे दोन्ही भाग आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही भाग वेगळे करून घेतलेले आहेत. हे टक्सचं जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर इथे बघा, पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण स्लीव्हची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा, छातीचा चौथा भाग आपल्याला टाकून घ्यायचा आहे स्लीव्हसाठी आडवा. त्यानंतर बघा, उंची 7 इंचावरती टाकून घेत आहे, कारण 6 इंचाची तयार स्लीव्ज आहे. त्यानंतर बघा, इथेही आपल्याला छातीचा आपला 10वा भाग टाकून घ्यायचा आहे कॅफ हाईटसाठी.
तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे अर्धा इंचावरती मध्यभागापासून. त्यानंतर पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे मध्यभागापर्यंत. तर इथून आता असा आपल्याला बाहेरील आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहेरचा आतील आकार देऊन घ्यायचा आहे. तिथे बघा दंडघेर 4 इंचावरती टाकायचा आहे. त्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंचावरती आणि ही लाईन आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे शिलाई मार्जिनची. तर इथे बाहीचं पूर्ण कटिंग मार्किंग करून झालेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया. तर बघा याचा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ आहे, बाही चार्ट सहित आहे. तुम्हाला सहज लक्षात येईल अशा पद्धतीने आहे. तर तो तुम्ही नक्की बघू शकता. तर इथे बघा अस्तरवरील पूर्ण कटिंग झालेली आहे. तर आता आपण ब्लाउज पिसाचं जे कापड आहे त्यावरती अस्तर मांडून कटिंग करून घेऊया. तर बघा ब्लाउज पिसावरती अशा पद्धतीची डिझाईन आहे. तर हे डिझाईन मोठ्या साईजचं आहे आणि हा ब्लाउज छोट्या साईजचा आहे, त्यामुळे डिझाईनवर एवढं लक्ष मी दिलेलं नाही. तर हे बघा फक्त डिझाईनचा जो मधला आकार आहे तो आपल्या बरोबर मध्यभागी आला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा काठावर स्लीव्ज वरती आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर त्यासाठी बघा मी इथे मोठा काठ होता पण त्यातील निम्माच काठ घेतलेला आहे. त्यानंतर बघा स्लीव्ज साठी जे आपल्याला प्लेट्स टाकायसाठी जे कापड लागणार आहे त्याचं कटिंग बघा मी इथे 5 इंचावरती करत आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे कापड मी कट करून घेत आहे. तर इथे बघा स्लीव्ज वर सुद्धा डिझाईन आलेली होती ह्या पिसावरती, पण ती मी घेतलेली नाही कारण आपल्याला इथे प्लेट्सची फुगाबाही तयार करायची आहे. तर इथे बघा तर हा मागील पार्ट मी कट करून घेत आहे. तर हे बघा या पद्धतीने मागील पार्ट आपल्याला पिना लावून जॉईन करून घ्यायचा. तर हा ब्लाउज पीस डिझाईनचा असल्यामुळे मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे. त्यानंतर बघा प्रिन्स कटचा जो पुढचा भाग आहे त्याचे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी डबल करून घेतलेला आहे बघा हा पीस आणि कट करून घेत आहे. तर या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे वेगळं करून घेत आहे म्हणजे दोन्ही पार्टचं आपल्या इथे निघून जाईल. त्यानंतर बघा पुढच्या भागाचंच कटिंग करायचं आहे आपल्याला. हा पार्ट इथे कट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी व्यवस्थित ऍडजस्ट करून मी ब्लाउज पीस मांडलेला आहे जेणेकरून आपले दोन्ही भाग याच्यावरतीच निघतील. अशा पद्धतीने हे मांडून घेतलेलं आहे आणि आता हे मी कट करून घेत आहे. तर इथे बघा आपलं कटिंग करून झालेलं आहे. तर पूर्ण कटिंग करून झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला पूर्ण ब्लाउज शिवूनही दाखवणार आहे. तर बघा प्रिन्स कटचं जे भाग आहेत पुढचे ते अशा पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवून त्याच्यावरती ब्लाउज पिसाचं कापड मांडून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही भाग आपले एका साईडचे होणार नाहीत. त्यानंतर बघा अशा पद्धतीने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही पार्टला. तर हे बघा अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे जेणेकरून आपले दोन्ही भाग एका साईडचे होणार नाहीत. तर हे कट करून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या पार्टला हे अस्तर जोडून घेत आहे. तर हे बघा अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे एकदम कडेकडेने टिप मारून. तर हे एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे ते आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या ह्याचंही कट करून घेतलेलं आहे. तर इथे बघा दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. त्यानंतर बघा हेही आपल्याला समोरासमोर बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ब्लाउज पिसाचं कापड ठेवायचं आहे. अशी दक्षता घेतल्यामुळे आपला दोन्ही पार्ट वेगवेगळे तयार होतात. नाहीतर मग आपल्याला आपले दोन्ही पार्ट एकाच साईडचे तयार होतात आणि परत आपल्याला ज्या टिपा मारलेल्या आहेत त्या उसवत बसावं लागतं. तर काम उरकावं यासाठी खबरदारी घेतलेली परवडते. तर अशा पद्धतीने
लक्ष देऊन आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळ्या साईडची तयार होतील हे लक्ष देऊन काम करायचं आहे. तर बघा इथे पूर्ण अस्तर जॉईन करून झालेलं आहे. अस्तर जोडता की नाही आपल्याला कडेकडेने टिप मारायची आहे आणि कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर हे एक्स्ट्राचं मी कट करून घेत आहे. तर याच पद्धतीने मी दुसऱ्या ह्याचंही कट करून घेत आहे. तर कुठेही जास्तीचं ठेवायचं नाही, एकदम अस्तरच्या कडेकडेने कट करून घ्यायचं आहे. तर अस्तरवरती आपली कात्री जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा हे पार्ट आता आपण जॉईन करून घेऊया. तर प्रिन्स कटचे हे पार्ट जोडताना आपल्याला खालच्या साईडने सुरुवात करायची आहे, म्हणजे एक्स्ट्राचं कुठेही शिल्लक राहत नाही आणि कमीही पडण्याची शक्यता नसते. तर त्यामुळे आपल्याला खालच्या साईडने हे प्रिन्स कटचे 2 भाग आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत. तर बघा अर्धा इंच पाव इंच तुमचं जे काही शिलाई मार्जिन आहे ते धरून तुम्ही इथे टिप मारून घ्यायची आहे. तर बघा इथे आपल्याला डबल टिपही मारून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आता यालाही मी टिप मारून घेत आहे. तर बघा खालच्या साईडने मी सुरुवात केलेली आहे टिप मारण्यासाठी. तर इथे मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर इथे मी तेवढं धरून टिप मारून घेत आहे. तर हे बघा पूर्ण टिप मारून झाल्यानंतर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर इथे बघा दोन्ही पार्ट आपले टिप मारून झालेले आहेत. तर खालच्या साईडने बघा हे पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी बघा सर्वात आधी आपण जे अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतलं होतं पुढच्या भागासाठी ते आपल्याला बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा खालच्या साईडने अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. तर ही पट्टी जोडताना ते धरायचं आहे, नाहीतर पुढचा भाग हा मोठा तयार होतो आणि मागचा भाग हा छोटा होतो. तर इथे बघा जेवढं आपण शिलाई मार्जिन पकडलेलं आहे तेवढं शिलाई मार्जिन धरून टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हे पट्टी जोडून घ्यायची आहे. तर दोन्ही पट्ट्या मी इथे जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा हुक आणि आईची पट्टी जी आहे ती इथे मी जोडून घेत आहे. तर बघा हुक ज्या पट्टीला आपण हुक लावतो ती पट्टी इथे मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. ती अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. तर इथे बघा दुमडण्यासाठी 1/2 इंच मी घेतलेली आहे पट्टी. त्यानंतर ही पूर्ण पट्टी आपली जॉईन करून झालेली आहे. तर अशा पद्धतीने पट्टी तुम्ही तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा लुकपट्टी जी आहे ती 2 इंचाची मी इथे घेतलेली आहे. ती खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर पट्टी सरळ करून 1/2 इंच दुमडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे आपलं जे शिलाई मार्जिनची टिप आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि मोठ्या टाक्याची टिप मारून घ्यायची आहे. बघा इथे आपल्याला तर इथे बघा आपला पुढचा गळा हा पूर्ण गोल आलेला आहे. तर त्याला आता इथे मी तुम्हाला गोट लावून दाखवणार आहे. तर बघा क्रॉस पट्टी घेतलेली आहे. इथे मी तिरक्या कापडातली पट्टी घेतलेली आहे. ती अशा पद्धतीने अर्धा इंच 1/2 इंच मार्जिन धरत जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा या पट्टीमध्ये आपल्याला जे मार्जिन आपण घेतलेलं आहे ते गुंतवून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं बघा कट करून घ्यायचं आहे. हे एक्स्ट्राचं कट केल्यामुळे आपला गोट जो आहे तो पलटी मारत नाही. तर हे एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. टिप मारल्यानंतर जे शिल्लक राहतं ते मध्यम आकाराचा इथे आता गोट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या पुढचा भाग जो आहे त्यालाही गोट लावून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने गोट लावून घेतलेला आहे दुसऱ्या भागालाही. त्यानंतर बघा जे आपलं हुक गुंतवायचं आहे ते आपल्याला इथे तयार करायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने खडूने मार्किंग करायचं आहे, म्हणजे सर्व जे हुक गुंतवायचं आहे किंवा हुक बसवायचं आहे ते आपलं एका साईजचं तयार होतं. तर ते बघा इथे आपल्याला एकदम छोट्या टाक्याची म्हणजे 2 नंबरच्या टाक्याची जी टिप आहे ती मारायची आहे. तर ती टिप मारल्यानंतर आपल्याला डबल टिप मारावी लागत नाही. एका टिपेमध्येच आपलं हुक गुंतवायचं पॅक तयार होतं. तर इथे बघा पुढचा भाग एकदम असा रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण मागचा भाग रेडी करून घेऊया. तर बघा इथे ही डिझाईन मोठ्या साईजची आहे पण याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं नाही. तर इथे बघा मागचा गळा मी आखून घेत आहे. तर बघा 7 इंचावरती मागचा गळा घेतलेला आहे. 1.5 इंच आपली गळा रुंदी आहे. तर इथून मी आता
गळ्याचा आकार देऊन घेत आहे. तर हे बघा या पद्धतीने मी इथे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि तो आता हे अस्तरवरती आता हे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच अस्तरवरचा जो गळा आखलेला आहे तो आता आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला हे ब्लाउज पिसातील कापड जे आहे ते अस्तरला जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा अस्तरला जॉईन करताना ही डिझाईन जी आहे ती आपली बरोबर मध्यभागी आली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा ही मध्यभागी बरोबर मी ठेवलेली आहे आणि तिथं पिना लावून घेतलेल्या आहेत. तर बघा शोल्डरच्या साईडला सुद्धा एक एक पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर बघा पाव इंच अर्धा इंच मार्जिन पकडत इथे आपण ही टिप मारून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने आपलं अर्धा इंच मार्जिन आहे. बरोबर अर्धा इंच मार्जिन धरत आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर पिना काढून घ्यायच्या आहेत आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा गळ्याचं जे आहे ते कट करून घेत आहे मी. त्यानंतर हे खालच्या साईडचं हे एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा गळ्याच्या साईडने हे असे आपल्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. त्यामुळे कापड उलटल्यावरती आपल्याला बरोबर आपल्या गळ्याचा आकार येईल. तर हे बघा अशा पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि दापटीप टाकून घ्यायचे आहे याच्यावरून. तर बघा गळ्यावरून सुद्धा आपल्याला दापटीप टाकून घ्यायचे आहे. दापटीप टाकताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपल्या अस्तर वर दिसणार नाही. पूर्ण अस्तर आपल्याला दापटिपेमध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे. खालच्या साईडनेही आपण दापटीप टाकून घेणार आहोत. अस्तर वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण दापटीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित आकारानुसार. तर बघा इथे पूर्ण दापटीप देऊन झालेली आहे. आता आपल्याला याच्या कडेने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा इथे पूर्ण अस्तर मी जॉईन करून घेत आहे. तर एकदम कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर कुठेही चुन्या पडणार नाही. कुठेही आपल्याला ब्लाउज पिसाचं कापड जे आहे ते घोळात दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर हे एक्स्ट्राच आपण कट करून घेणार आहोत. तर इथे बघा आपला मागील भागही तयार झालेला आहे. आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत बघा. तर त्यासाठी बघा इथे आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 5.25 इंच कंबर. तर 5.25 इंचावरती आपण कंबर टाकली होती. तर दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच टक्स टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघा 1 इंचाचा टक्स आपला नाही, अर्धा इंचाचा आहे. तशा पद्धतीने टक्स टाकून घेतलेले आहेत. आता बघा गळ्याला आपल्याला इथं लेस जोडून घ्यायची आहे. म्हणजे आपले डिझाईनला जे ब्लाउज पिसावरती डिझाईन आहे त्याला बरोबर आपला गळा शोभून दिसेल. तर इथे बघा अशा पद्धतीने मी गळ्यानुसार लेस लावून घेतलेली आहे. तर लेस लावल्यानंतर बघा आपल्याला लेसला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर इथे मी डबल टिपही मारून घेत आहे. तर इथे बघा आपला पाठीमागील भाग पूर्ण रेडी झालेला आहे आणि पुढचा भागही रेडी झालेला आहे. यानंतर आपण इथे आता स्लीव्स तयार करून घेणार आहोत. तर बघा इथे हा काठ आणि काठाच्या नंतर बघा प्लेट्स तयार करण्यासाठी कापड मी इथे घेतलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीच्या खुणा करून घ्यायच्या आहेत आपल्याला अस्तरवरती, जेणेकरून आपल्या दोन्ही स्लीव्स एका साईडच्या तयार होणार नाहीत. तर बघा हे जे कापड घेतलेलं आहे ते मी जे बाहेरचं माप आहे आपलं त्याच्यापेक्षा डबल घेतलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला प्लेट्स टाकल्यानंतर बरोबर पुरेल. तर इथे बघा 2.5 इंचावरती मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हे 2.5 इंच जे आहे त्या आपल्याला इथे प्लेट्स टाकायच्या नाहीत, ते तसेच ठेवायचे आहे. 2.5 इंचाच्या पुढचं जे कापड शिल्लक आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा प्लेट्स एकसारख्या मापाच्या टाकायच्या आहेत. जास्त चिकटूनही घ्यायच्या नाहीत आणि जास्त मोठ्याही घ्यायच्या नाहीत आणि जास्त लांब लांबही करायच्या नाहीत, जेणेकरून आपल्या स्लीव्सला शोभतील अशा पद्धतीने इथे आपल्याला प्लेट्स तयार करायच्या आहेत. जर जास्त चिटकून टाकल्या तर आपल्याला कापड जास्त लागणार आहे. तर बरोबर
पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या आपल्याला समोरासमोर येतील अशा पद्धतीने टाकायच्या आहेत. जास्त चिटकून घ्यायच्या नाहीत. जास्त चिटकून जर घेतल्या तर कापड जास्त लागणार आहे, याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनेही आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर त्याच प्लेट्स बरोबर आपल्याला माप घेऊन व्यवस्थित टीप मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून प्लेट्स आपल्या एकसारख्या येतील. तर बघा इथे आता माझ्या पूर्ण प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. तर हे एक्स्ट्राचे दोरे जे निघलेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला काठ आधी जॉईन करून घ्यायचे आहे. तर बघा खालच्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला काठ ठेवायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ही खूण जी आहे ती बरोबर आपली वरच्या साईडला येईन. बघा अशा पद्धतीने काठ जॉईन केल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला डाकटीपही मारून घ्यायची आहे. तर इथे बघा डाकटीप मी टाकून घेत आहे. त्यानंतर बघा काठाला असं 1.5 इंच दुमडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या काठाचे दोरे निघणार नाहीत. बघा या पद्धतीने मी इथे टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथे वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला अस्तर वर दिसणार नाही. अशा पद्धतीने इथे मी दाबटीप टाकून घेत आहे. हे प्लेट्सचं जे कापड आहे ते आता आपल्याला वरच्या साईडने जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा सुईचं उलट बघायचं आहे आणि वरच्या साईडने जॉईन करून घ्यायचं आहे, कारण आपल्या प्लेट्सची जी डिझाईन आहे त्याला आपल्याला थोडासा फुगा द्यायचा आहे. त्यामुळे वरच्या साईडने जॉईन करून घ्यायचं आहे. जे काही एक्स्ट्राचं राहील त्याचा आपल्याला फुगा तयार करायचा आहे. तर बघा हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे आणि हा काठ मोजून घ्यायचा आहे. तर पूर्ण काठ हा 3 इंचाचा आहे. तर बरोबर आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर बघा हे प्लेट्सचं जे कापड आहे ते आपल्याला बरोबर खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्यावरती ठेवायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्यावरून जर हे कापड ठेवून आपण टीप मारली तर आपल्या स्लीव्हजला छानसा फुगा येणार आहे आणि स्लीव्ज एकदम व्यवस्थित दिसणार आहे. तर या पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला त्याच्यावरून काठ ठेवायचं आहे आणि टीप मारून घ्यायचं आहे. तर एकदम सोपं झालेलं आहे बघा हे. तर इथे बघा फुगा बाई तयार झालेले आहे. तर यानंतर बघा हे या साईडला जे एक्स्ट्राच आहे त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. तर इथे बघा दोन्ही स्लीव्ज आपल्या तयार झालेल्या आहेत, तेही दोन्ही साईडच्या. तर त्यानंतर बघा आपल्याला आता हे पूर्ण ब्लाऊज जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा शोल्डर जोडण्याआधी आपल्याला पाठीमागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्राच आहे ते उंचीमध्ये कट होईल अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. जरी पुढचा भाग मोठा झाला असेल किंवा मागचा भाग मोठा झाला असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर शोल्डरलाही आपल्याला डबल टिक मारून घ्यायची आहे. तर इथे बघा या साईडला थोडे एक्स्ट्राचा आला आहे ते मी अशा पद्धतीने टिप मारून घेत आहे आणि कट करून घेत आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला स्लीव जोडून घ्यायचे आहे. तर स्लीव्स बघायचे आहे आपल्याला व्यवस्थित कोणत्या भागाचे आहे आणि त्या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. तर बरोबर पुढच्या साईडला स्लीवचा आतील आकार आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचे आहे स्लीव्स मध्यभागी आणि जॉईन करायचे आहे. तर बऱ्याचदा काय होतं तर ह्या आपली स्लीव्ज उलटी बसली जाते, त्यामुळे लक्ष देऊन बसवायची आहे. तर ब्लाऊजचं काम कमी असतं, पण जर आपण लक्ष देऊन केलं नाही तर ते काम वाढलं जातं. त्यामुळे पूर्ण ब्लाऊज शिवताना आपण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पुढचा भाग बघायचा आहे, मागचा भाग बघायचा आहे, उंचीचं वेळोवेळी मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टेपने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज बिघडणार नाही, आपल्याला मारलेल्या टिपा उसवायला लागणार नाहीत. तर हे बघा कमरेच्या साईडला मी बरोबर कमरेचा मध्य काढून घेते. त्यामुळे काय होतं तर दोन्ही भाग जे आहेत पुढचा आणि मागचा भाग जो आहे तो आपला एकसारखा तयार होतो. तो बरेचदा काय होतं तर आपला पुढचा भाग हा कमी होतो आणि
मागचा भाग हा जास्त होतो, तर कधी कधी काय होतं पुढचा भाग हा मोठा होतो आणि मागचा भाग बारीक. त्यासाठी आपल्याला कमरेमध्ये बघा, कमरेच्या साईडचं मागच्या भागाचा जो पार्ट आहे त्यामध्ये मध्यभागी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला दोन्ही भाग बरोबर एकसारखे मापाचे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कटिंग करायचे आहे. आणि कटिंग केल्यानंतर एक्स्ट्राचं कट केल्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा इथे सरळ टिप मारून झाल्यानंतर मी उलटवून घेतलेलं आहे आणि इथून आता आपल्याला फिटिंगच्या टिपा टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा व्यवस्थित आपल्याला टिपा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला इथं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर दंडघेर आपला 4 इंचचा आहे, तर इथे दंडघेराचंही मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अर्धा इंचाचं मार्जिन धरत आपल्याला 2 ते 3 ते 4 अशा पद्धतीने फिटिंगच्या टिपा टाकायच्या आहेत. तर त्यानंतर बघा ही शेवटची जी टिप आहे ती आपल्याला बरोबर आपल्या फिटिंगच्या टिपेवरती घ्यायची आहे, म्हणजे जे मार्किंग केलेलं आहे त्यावरून घ्यायची आहे. तर हे बघा उलटवल्यानंतर आपली टिप एकदम अशी सरळ आलेली आहे आणि स्लीव्ज ही बघा छान तयार झालेली आहे. तर हे बघा एकदम सरळ लाईन मध्ये आपली टिप आलेली आहे. त्याचबरोबर आता दुसऱ्या साईडचंही टिपा आपण मारून घेऊया. तर बघा आधी आपल्याला सुईच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आहे, त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला उलटवून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि उलट्या बाजूने आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या. तर इथे बघा फिटिंगचंही आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज शिवल्यानंतर कस्टमरने एकदा जरी घातला तरी लगेच आपला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो. तर बघा हा ब्लाऊज पूर्ण इथे आपला शिवून झालेला आहे. तर अशा पद्धतीचं इथं बघा ब्लाऊज तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तर हे बघा पूर्ण ब्लाऊजचे इथं कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे.